मी बांद्र्याला होतो तेव्हा ते खूप इंटरेस्टिंग 16वा रस्ता होता की एका साईडला असे बंगले होते आणि एका साईडला अशी चाळ झोपडपट्टी अशी होती. मग इथल्याच बायका इथे येऊन काम करायच्या घरात वगैरे अशा. आणि तिथे मध्ये एक विहीर होती तिथे आणि दारू पिऊन ते पडायचे. आणि मग साधारण महिन्याभराला किंवा महिन्या 2 महिन्यातनं असं एकदा कळायचं की तिकडं खूप गर्दी जमली आहे. गर्दी जमली म्हणजे काय, एखादं प्रेत आहे. मग कोणी उडी मारली का, मग कोणी काय, तर तिथपर्यंत ठीक आहे. मग 2-4 महिन्यांनी ते भूत आहे तिकडे. म्हणजे मेल्यावर माणसाचं भूतच येतं, असंच असतं. तेवढं आम्हाला लहानपणी माहिती होतं. मग माझ्यावरती राहणारा मुलगा होता, त्याची केअरटेकर होती एक बाई, आणि ती आमची पण काळजी घ्यायची. आणि एक दिवस ती गेली. ती काही विहिरीत गेली नाही, पण आम्हाला ती माहिती होतं की गेल्यावर माणूस भूत बनतं. तर ती भीती राहिली की आता ती त्या जिन्यानी येणार. आणि तुला गंमत सांगतो, हे आता पुढची गंमत. त्या जागी एक प्रायव्हेट बंगला झाला 3 मजली. हा, आणि मी आता 4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. मी तिथे परत गेलो होतो, तर त्यांनी मला सांगितलं तेव्हा होतं एक मास्क लगाया. एक असा मास्क होता भूत दूर करायला म्हणून एक असा. क्या है, देख उधर वो जो बाई थी ना, बाई उसका भूत आता है अभी भी बोलते. ते लोक त्या जागी राहत नाही कोणी, अजूनही राहत नाहीत. सो आय डोंट नो व्हॉट इज इट. मी काही क्रॉस चेक केलं नाही, पण ते आहे, लहानपणच्या त्या गोष्टी आहेत. अगदी क्रिस्टल क्लिअर मला आठवत आहे. पण विहीर, उघड्या विहीर असायच्या ना तेव्हा तर सगळ्या, आणि पाणी काय. आणि तो म्हणजे सगळ्यांना असं ते एक प्रकारे इंटरेस्टिंग असं ते गॉसिप व्हायचं, स्कॅन्डलस घ्यावं की महिन्याभरातनं एक तरी कोणीतरी पडलेला असायचा. खरं दारू पिऊन पडलेला असायचा. कोणाजवळ भांडण झालं, कोणी सांगायचं नाही ते भूत घेऊन गेलं त्याला. तेव्हा केवढ्या गोष्टी ना.